चंद्रकन्या कगुया. जपानमधील एक प्राचीन कथा. ही कथा आहे काटेतोरी मोनोगातारी या प्राचीन ग्रंथातली. जपानी साहित्यात ही सर्वात जुनी कथात्मक गोष्ट मानली जाते. एक प्रकारची पहिली परिकथा, पहिली गद्यकथा, फर्स्ट फेरीटेल. या कथेतली नायिका आहे चंद्रावरून पृथ्वीवर आलेली एक रहस्यमय राजकन्या. तिचे नाव कगुया. जपानी भाषेत कगुया या नावाचा अर्थ साधारण असा लावला जातो: तेजस्वी, प्रकाशमान किंवा लुकलुकणारी. चला मग ऐकूयात कथा. खूप वर्षांपूर्वी जपानमधील एका गावात एक वृद्ध बांबू कापणारा माणूस राहत असतो. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे जंगलात जातो. बांबू कापताना त्याला एक विचित्र गोष्ट दिसते. एका बांबूच्या खोडात अतिशय तेजस्वी प्रकाश चमकत असतो. तो त्या बांबूला अलगद उघडतो आणि त्याला त्यात दिसते एक लहानशी तेजस्वी मुलगी. ती इतकी लहान असते जणू एखादी चमकणारी बाहुलीच. वृद्ध माणूस तिला घरी घेऊन येतो. तो आणि त्याची पत्नी तिला मुलीसारखेच वाढवतात आणि तिचे नाव ठेवतात कगुया. पण ती एक अत्यंत अद्भुत कन्या असते. ती खूपच लवकर मोठी होऊन जाते. काही दिवसातच ती सुंदर तेजस्वी युवती होते. तिचं सौंदर्य इतकं विलक्षण असतं की लवकरच तिची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरते. अनेक राजकुमार तिच्याशी विवाह करण्यासाठी येतात. पण कगुया त्यांना सहज होकार देत नाही. ती प्रत्येकाला एक अशक्य वाटणारे काम देते. एकाला सांगते बुद्धांच्या भिक्षापात्राची खरी प्रत आण. दुसऱ्याला सांगते रत्नांनी सजलेली एक अद्भुत फांदी आण. तर तिसऱ्याला सांगते उंदराच्या कातडीचा असा पोशाख आण जो अग्नीने जळणार नाही. अर्थातच हे कार्य कोणीच पूर्ण करू शकत नाही. दरम्यान देशाचा सम्राटही कगुयाच्या सौंदर्याने मोहित होतो. तो तिची भेट घेण्यासाठी येतो. कगुया त्याला विवाहासाठी होकार देत नाही. पण दोघांमध्ये एक वेगळेच नाते निर्माण होते. ते एकमेकांना पत्र लिहू लागतात. आदर, कुतूहल आणि आपुलकीने त्यांचा पत्रव्यवहार चालू राहतो. कगुया अनेकदा रात्री शांतपणे आकाशाकडे, चंद्राकडे पाहत बसे. तिच्या डोळ्यात एक खोल उदासी असे. शेवटी एक दिवस ती तिच्या आईवडिलांना सांगते, मी खरं तर या पृथ्वीची नाहीच आहे. मी चंद्रलोकातून आले आहे. मला काही काळ मानवी जगात राहण्यासाठी पृथ्वीवर पाठवण्यात आले आहे. पण आता माझी वेळ संपत आली आहे. लवकरच मला परत चंद्रावर जायला लागणार आहे. ते ऐकून तिचे आईवडील अत्यंत दुःखी होतात. आणि मग ती रात्र येते. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात आकाशातून चंद्रलोकातील दिव्य दूत पृथ्वीवर उतरतात. ते कगुयाला परत घेण्यासाठी आलेले असतात. निरोप घेताना कगुया आपल्या पालकांना प्रेमाने प्रणाम करते आणि मग ती त्या दिव्य प्रकाशात हळूहळू वर जाऊ लागते. कगुया गेल्यानंतर ते चंद्रदूत पृथ्वीवर एक अजूनही गोष्ट आणतात. सम्राटासाठी 2 वस्तू. पहिली कगुयाचे एक पत्र आणि दुसरी अमरत्व देणारे एक अमृत. त्या पत्रात कगुयाने लिहिलेले असते की ती सम्राटाची नेहमीच आठवण काढेल आणि त्याच्या सद्भावनेबद्दल नेहमी कृतज्ञ राहील. सम्राट पत्र वाचतो, पण त्याच्या मनात येतं कगुया नसताना अमर होण्यात काही अर्थच नाही. म्हणून तो आपल्या सैनिकांना आज्ञा देतो, हे पत्र आणि हे अमृत जपानमधील सर्वात उंच शिखरावर घेऊन जा आणि तिथे जाळून टाका. ते सैनिक हे सर्व घेऊन जपानमधील सर्वोच्च पर्वतावर
फुजी पर्वतावर जातात आणि ते पत्र आणि अमृत जाळून टाकतात. त्या पर्वतावरून वर जात असलेला धूर कगुया आणि तिच्या आठवणींचं प्रतीक आहे. ह्या कथेतून आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतात. एक सम्राट ज्याला अमरत्व मिळवता आले असते, पण त्याने प्रेमाला जास्त महत्त्व दिलं. दुसरी चंद्रकन्या जी पृथ्वीवर राहू शकली नाही, पण तिने दाखवलं की क्षणिकतेतही गोडवा आहे. आजही पूर्णचंद्र पाहताना लोकांना आठवते ती तेजस्वी चंद्रकन्या कगुया, जी थोड्या वेळ पृथ्वीवर आली आणि पुन्हा चंद्राच्या प्रकाशात विलीन झाली. गोष्ट आवडली का? नक्की कळवा. अंटिल नेक्स्ट टाइम.